बीडच्या गेवराई शहरात मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून सकल मराठा समितीच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती। या बंदला गेवराईमध्ये चांगला प्रतिसाद पाहायला मिळतोय। बंदच्या निमित्ताने येथील आठवडा बाजार देखील भरला नाही। मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करण्यास विलंब होत असल्याने मनोज जरांगे पाटील हे सराटी अंतरवाली या ठिकाणी आमरण उपोषणाला बसले आहेत। उपोषणादरम्यान त्यांची तब्येत बिघडली असून सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा अशा प्रकारच्या प्रतिक्रिया मराठा समाजाकडून येत आहेत। मात्र तसे होताना दिसत नसल्याने सकल मराठा समितीच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे। व्यापारी, उद्योजक, दुकानदार, हॉटेल चालक आणि मालक तसेच सर्व स्तरातील लोकांनी या बंदला आपला पाठिंबा दर्शवलाय। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून MIM पक्षाने देखील चक्क राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे। बंदच्या दरम्यान गेवराई उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजपूत, पोलीस निरीक्षक प्रवीण बांगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जंजाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक लंके, सहाय्यक पोलीस निरीक्षक कोटकर, पोलीस निरीक्षक राजेश गिडवे, PSI विजय थोटे आदींनी चोख बंदोबस्त ठेवला। ग्लोबल न्यूज डेस्कसाठी सोमनाथ मोटेसह श्याम जाधव, गेवराई, बीड। पाणी घ्या म्हणून तुम्ही सांगू ना, बोल ना नाही म्हणलं ना ते मी म्हणलं ना तिथं। हॅलो, अरे भाऊ जरांगे पाटील पाणी पित नाहीयेत, मग तुमचं सरकारला काय म्हणणं आहे? सरकारची भूमिका काय पाहिजे? आता सरकारची भूमिका कबूल केली, आरक्षण दिलं पाहिजे। भूमिका वेगळी कशी असू शकते? मुख्यमंत्र्यांनी कबूल केलेली गोष्ट आहे। शिवाजी महाराज शपथ वाहून आपल्याकडे काय मागणी असेल? आज पुऱ्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी बंद आहे। आज त्या मराठा आरक्षणाला सर्व समाजाने पाठिंबा दिलेला आहे। तरी माझा पक्ष MIM पक्ष हा पूर्ण ताकदीनिशी मराठा समाजाबरोबर आहे आणि महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण भेटायला पाहिजे। और किसान जे आंदोलन चालू आहे बॉर्डरवर, त्यांच्यावर आश्रयधूर आणि अत्याचार केला जात आहे। राष्ट्रपती महोदयाला विनंती आहे की त्यांनी देशामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी आणि निवडणुका पुन्हा घ्यावे। काय सांगाल? काल मोदीजींनी दुबईमध्ये मोठं फंक्शन केलं, मात्र इथं दिल्लीमध्ये शेतकऱ्यावर गोळी झाडली, याबद्दल मोदी सरकारबद्दल काय सांगाल? मोदी सरकारने त्वरित राजीनामा द्यावा, कारण सर्व समस्यावर मोदी सरकार फेल आहे। रोजगार, नोकरी असो, रोजगार असो, गरिबाची समस्या आहे, बेरोजगारी आहे, त्यावर पूर्ण 100% मोदी सरकार फेल झालेला आहे। त्यांनी राजीनामा त्वरित द्यावा। धन्यवाद। सरकारला द्यायनं भाग पाडेल। मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन आज एका विशिष्ट उंचीवर पोहोचलेलं आहे। मनोज जरांगे पाटलांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे। मागचे 4 ते 5 दिवसापासून शरीरात पाणी नसल्यामुळे रक्त गोठण्याचं प्रमाण वाढू शकतं आणि त्यांना कधीही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो। जर सरकारला जरांगे पाटलाच्या तब्येतीची काळजी असेल तर सरकारने त्वरित जो शब्द दिला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ खाऊन जो शब्द दिलेला आहे, त्या शब्दाची पूर्तता करावी आणि सगळे सोयऱ्याचा GR त्वरितल्या त्वरित काढून द्यावा। नसता जर जरांगे पाटलांच्या जीवाला काही धोका निर्माण झाला तर याची सर्वस्वी जबाबदार सरकार म्हणून मुख्यमंत्री साहेब आणि पूर्ण सरकारची जबाबदारी राहील। अशी एवढीच आहे की बाबा सगळं मराठा बांधवांनी महाराष्ट्र बंद हे पुकारलेलं आहे आणि गेवराई शहरामध्ये सर्व मराठा बांधव आणि सर्व जाती धर्माच्या लोकांनी बंदच्या कडकडीत हा पाठिंबा दिलेला आहे आणि बंद ठेवलेला आहे। त्यानिमित्त शासनाला आम्हाला एकच सांगायचं आहे की बाबा तुम्ही मराठा आरक्षणाला का पाठबळ देत नाही आणि का पाठबळ जेव्हा पूर्तता करत नाही हे आम्हाला त्यांनी सांगावे। जरांगे पाटीलची तब्येत खालावलेली आहे, याबद्दल मराठा समाजामध्ये आक्रोश आहे का? काय सांगाल? जरांगे पाटलांची रात्री तब्येत जरा खालावली आहे, नाकातून थोडंफार रक्त निघत आहे आणि जरांगे पाटलांनी जीवाचा धोका आहे त्यांच्या, तर त्यांनी सरकारने त्यांच्याकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लवकरात लवकर निर्णय घ्यावा हीच मराठा समाजाच्या वतीनं मागणी आहे। धन्यवाद।